किरण गुंजाळ हा नाशिकवरून आलेला आहे. याचे व्हिडिओज आम्ही बघितल्यात. खूप चांगलं काम केलंय त्यांनी. व्हिडिओ बनवण्याचं किंवा सांगण्याचं कारण असं की हा नक्कीच एक विश्वासू व्यक्ती आणि खूप महत्वाचं काम केलंय त्यांनी. एक चुकीची आमच्याकडनं घडलेली मोठी चूक किंवा घोडचूक तर म्हणता येईल की पाण्यात जाताना गोल्ड घातलं होतं आणि ते गोल्ड पाण्यात मस्ती करताना पडलं आणि तुटलं. ऍक्च्युली सोनसाखळी होती माझी. जवळजवळ 3 लाख रुपयाचा हा ऐवज आहे आणि ही वस्तू पडली त्याच्यानंतर मग आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो, कारण की एवढी महागडीची वस्तू आजच्या हयातीच्या दुनियेत सोनं एवढं कमवणं किंवा हे करणं शक्य नाहीये. म्हणून त्यांना आम्ही व्हिडिओ बघून ऑनलाईन द्वारे ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला गेला. तर त्यांच्याकडनं मला म्हटलं गेलं की 50% ऍडव्हान्स दिलं जाईल आणि नक्कीच त्यांनी 50% ऍडव्हान्स घेतलं. त्यांनी नक्कीच आम्हाला वेळोवेळी फोन करून उचलून सहकार्य केलं की बाबा आम्ही या वेळेला येतो, या वेळेला येतो. थोडंसं डिले झालं कारण की अंतर खूप लांब होतं, नाशिकवरून यायचं होतं आणि त्यांनी खूप सुंदर असा अटेम्प्ट करून ही सोनसाखळी पाण्यातून काढली आणि नक्कीच तलावातून काढली आणि नक्कीच किरवलीच्या कुशिवली विहिरीमध्ये ही पडली होती. तर नक्कीच त्यांनी खूप चांगलं असं काम केलंय आणि ह्या गुंजाळ भाऊचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. नक्कीच मनोज भाऊ सुद्धा सांगू इच्छितात की काय प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे. नक्कीच मनोज भाऊ बोला तुम्ही. छान अशी शोध मोहीम आणि झटपट काम झालेलं आहे आपलं. मस्त. कोणाचं काय हरवलं, पाण्यात पडलं तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा.